हे मिळवण्यासाठी प्रेरणा असलीच पाहिजे, ती प्रेरणा निर्माण करा. आणि या उपस्थितांपैकी तरी कोण विद्यार्थी जर यासाठी इच्छा असावी, स्ट्रगल करायचं, स्ट्रगल बघा, स्ट्रगल आपल्या भविष्यामध्ये करावं लागतं, शिक्षणामध्ये करावं लागतं आणि जरा काही मिळवायचं करावं लागतं. तुमची कोणाची इच्छा झालीच मला एमपीएससी यूपीएससी कारण एमपीएससी पात्रता काय आहे तर ग्रॅज्युएट होणं, फक्त ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेचा आहे, आर्ट्स असो, कॉमर्स असो किंवा सायन्स असो. त्याचप्रमाणे तुम्ही इंजिनिअरिंगचा पदवीचा 4 वर्षाचा कोर्स केला तरी सुद्धा तुम्ही त्यासाठी पात्र होता. MBBS केलं तरी पात्र होता. म्हणजे चार वर्षापेक्षा जास्त डिग्री, 3 वर्षापेक्षा जास्त तुमची जी डिग्री झाली आहे त्या डिग्रीला तुम्ही त्या परीक्षेसाठी पात्र ठरत असता. म्हणजे मी सुद्धा 2 वेळा म्हणजे परीक्षा दिली, 1 वेळा म्हणजे इच्छा झाल्यामुळे मी त्यावेळेला अनुभव म्हणून घेतला. त्याच्यामध्ये काही नसेल तर 3री पासूनचा अभ्यास जो सर असतो, 3री पासूनचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे केला आणि त्या वेळेची पुस्तकं हाताळली तर तुम्हाला यश त्याच्यामध्ये ठरलं असतं. पहिल्या परीक्षेमध्ये पुन्हा जी म्हणजे त्याला पूर्वपरीक्षा म्हणतात, ती पूर्वपरीक्षा झाली की तुम्हाला मग 6 विषयांची लेखी परीक्षा द्यावी लागते. त्या संदर्भामध्ये ती मात्र तुम्हाला थोडीशी अवघड जाते, कारण आपल्याकडे वाचन असेल, जर आपल्याला सखोल अभ्यास करावा लागतो, ती तुमची जिद्द असेल करण्याची, जर इच्छा असेल तर नक्की त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळाल्यानंतर शारीरिक पात्रता चाचणी होते. त्या शारीरिक पात्रता चाचणीमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात आणि आपल्या शरीर, मला आता सांगितलं, शरीर तंदुरुस्त असेल तर कुठल्याही गोष्टीला आपण कामात जाऊ शकतो. त्यावेळेच्या काही शारीरिक चाचण्या होतात, त्याच्यामध्ये तुम्ही पास झालात आणि दोन्हीमध्ये पास झालात तर तुम्हाला यश ठरलेलंच आहे. आणि आपण बघा आता असा आपण विचार करतो, काही आपल्याला ऐकायला मिळतं, आम्हाला सुद्धा ऐकायला मिळतं, आम्ही पण कधी कधी म्हणतो की पैसे देऊन सगळं होतं, पण बऱ्याच वेळा पैसे देऊन सगळं होत नाही. आता तर ऑनलाईन झालं आहे त्यामुळे पैशाचा प्रकार कमी झालेला आहे, पण आपलं ते होते म्हणून आपण प्रयत्न का नाही करायचे. तर प्रयत्न नक्की करा, तुम्हाला यश नक्की मिळालं आहे. आणि जर तुमच्याकडे कोण तयार असेल तर इव्हन त्याला काही प्रमाणात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझी राहील. त्याला लागणारी पुस्तकं माझी राहील. तर आपल्याकडे कोण तयार झाला होणार असेल, मला या MPSC परीक्षेला जायचं आहे किंवा ती काय परीक्षा असते याबद्दल जर विचार करायचा असेल तर इव्हन तुम्ही फोन कधीही मला करा, प्रत्यक्ष भेटा, त्याबद्दल मला सर्व सखोल माहिती देतो. आणि जर तुमची इच्छा झालीच तर त्यासाठी लागणारी पुस्तकं देण्याचं सुद्धा मी तजवीज स्वतः करेन आणि आपल्याला कोणते तयार होईल अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो.